मित्रांनो, काल सोन्या 50-50 केसरी मैदान झालं आणि या मैदानाचे आयोजक आणि काही टीम निम्मी टीम नाही मित्रांनो, परंतु राहुल आप्पा गोरे आप्पा, कालच्या मैदानातनं तुम्ही आत्ता मोकळं झाला एक प्रकारे. कसं झालं मैदान आणि काय काय अडचणी आल्या आणि काय काय संघर्ष? नाही, मैदान छान झालं आणि अखंड महाराष्ट्रानं पण पाहिलं की अनेकांनी अतिशय चांगले म्हणले, कारण की एवढं मोठं आदतचं मैदान पहिल्यांदाच होतंय असतंच नाही का गोष्टी, आणि अतिशय चांगलं मैदान झालं. बरं, आता आपण कालचं मैदान जर बघितलं की आमदार साहेब सुद्धा स्वतः म्हटलं की एवढा खर्च, एवढं मैदान, अनेक कार्यकर्ते माझ्याकडं पैसे घेऊन खर्च करतात, पण ही मला माहीत पण नाही एवढं काय, म्हणजे मैदानात आल्यानंतरच कळलं की एवढा मोठा मैदानाचा पसारा वगैरे किंवा एवढं बॅनर किंवा एवढं पुढं थांबायला जागा वगैरे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं होत्या, मंडप म्हणजे ह्या गोष्टीबद्दल काय बोलतो तुम्ही? नाही, खरं तर काय आहे की आमची पूर्ण जी टीम होती ना, त्या टीमचं जवळपास एक महिन्याला नियोजन चालू होतं नाही का, मैदान कशा पद्धतीने घ्यायचं. आणि वेगळं पण म्हणजे आपल्या मुळी वस्तीची फाटी आहे, तिथल्या फाटीचं वैशिष्ट्य आहे की आजपर्यंत तिथं काहीच अडचण आलेलं नाही. आणि त्यामुळं सगळं जिथलं तिथं नियोजन अगोदर एक महिना चालू होतं प्लॅनिंग, त्यामुळं आज एवढं मोठं मैदान झालं. मला सांगा, आता अनेक तुम्ही 11 फाट्या तुमच्याकडे अवेलेबल होत्या आणि 11 फाट्या अवेलेबल असताना तरी पण तुम्ही 970 गाड्या घेतल्या, परंतु अजून गाडी जास्त घेऊ शकत होतो तुम्ही? नाही, 11 फाट्या आपल्याकडे होत्या, पण त्यातल्या त्यात एक फाटी थोडी खराब होती. म्हणजे 100% खराब नव्हती, पण थोडीशी खराब होती. त्यामुळेच आपण 97 गट केले होते नाही का, 970 गाडीतून घेतली होती. आणि जे 2 गट आपण तसे ॲक्च्युली आमची जी अखिल भारतीय संघटना म्हणतो का, अध्यक्ष आणि भैया, त्यांनी ॲक्च्युली 95 गट केले होते, 950 गाड्या घेतल्या होत्या. परंतु काय आलं, काही काहींचं ते जे जे पैसे पेंडिंग पडलेत, ज्या काय गाड्या होत्या पेंडिंग पडलेल्या, मला वाटतं 20 का 21 गाड्या अशा होत्या की त्यांचे पैसे पेंडिंग होते नाही का. आणि ज्यावेळेस आपण त्यांना म्हणलो की नाही बा, तुमचे पैसे पेंडिंग आहे, आम्ही नोंद नाही करणार, त्यावेळेस त्या लोकांनी पण नाही का वाद निर्माण झाला तिथून पुढे नाही का. जी मुलं आमची, म्हणजे आमची टीम जी नोंद घेत होती, त्यांना म्हणायला लागले ना बा, तुम्हाला पैसे पाठवल्यात, ते स्क्रीनशॉट पाठवावं लागले ना तिकडून, पण पेंडिंग पडलं, त्याला आम्ही काय करू. मग त्याला आपला पण काय पर्याय नव्हता म्हणजे नाही का. त्याच्यामुळे त्या 20 गाड्या ज्या होत्या, आपण त्याच्यामुळे त्या हायाच्या मला वाटते 18 का 19 गाड्या अशा काय तर होत्या, त्या गाड्यांची नोंद आपण हायाशी इकडं घेतली करून. त्यातल्या तर काय काहींचे म्हणजे असं झाले की काही काहींना पैसे ते रिटर्न गेलेत आणि काही काहींचे पैसे आलेत नाही का, असं पण झालं ते. म्हणजे आता 20 गाड्या आहेत ना, त्यांचे काही काहींचे पैसे पुढं गेलेले आहेत ती, आणि काही काही त्यांना हायचं रिफंड झालेली ती नाही का. तुम्ही बघा, फोनपेला जास्त एका वेळेस जर आपण ट्रान्झॅक्शन करत बसलो ना, रिफंड झालेलं ते तुम्हाला भेटलं का नाही? ना, तर शेवटी आपण कशाला, आपण काय पैसा, तुम्हाला पहिल्या वेळेस आपला उद्देश होता की आमचे काय आयोजकाची कुठली, आमच्या अध्यक्षांची पण कुठली गाडी पाळणार नाही, आणि आमची जी संयोजन समिती आहे, ते संदीप मोळीक असतील, विजू साहेब असतील, म्हणजे आमची जी सगळी कमिटी होती, जी आमची टीम होती पूर्ण, बालासाहेब जगदाळे येते, म्हणजे संजय का गांधी येते, म्हणजे अशी जी आमची म्हणजे पूर्ण जी टीम होती ना, त्यांच्या गाड्या कोणाच्या पाळणार नव्हत्या, हा विषय होता ना. म्हणजे आमचा उद्देशच नव्हता पहिल्यापासून की त्यातनं आम्हाला काय मिळावं, त्यातनं काहीतरी भेटावं, एवढंच आमच्या डोक्यात. सर्वसामान्य माणसाचा बैल उजेड द्यावा, त्या बैलांची, त्या खोंडांची चांगली किंमत व्हावी, त्यासाठी ही आमची टीम पूर्ण एक मात्र आम्ही काम करतो या गोष्टीवर. बरं, आता अध्यक्ष म्हणून तुम्ही मान तालुक्याचा अध्यक्ष आहे, मला सांगा, आता एक गाडी मुंबईची संदीप भाईंची गाडी होती आणि असं मेसेज फिरतं की बाबा त्यांच्यावर अन्याय झाला तुमच्या मैदानावर, तर त्याविषयी काय बोलचाल तुम्ही? नाही, कसं अन्याय म्हणता येणार नाही, पण कसा विषय झाला की आम्ही 10च बक्षीस ठेवलेले, ओघाने एक बक्षीस वाढवलं, त्याच्यामुळं ते विषय झाला की 11वा सेमी निघाला. आणि ते आमच्या पण म्हणजे आयोजन असू द्या किंवा माझ्या पण तालुका कमिटीच्या पण तिला जरा देण्यात आलं नाही की बाबा त्या तासावरती की आहे पण पाहिजे योग्य बी म्हणता येत नाही, कारण ते त्या तासावरती पहिले आम्ही फेरं पण काढलेले आहेत. थोडंसं 19-20 होतं तास, बाकीची तास सगळी येऊन होती, परंतु असा काही विषय नव्हता. आणि दुसरी गोष्ट, एक बक्षीस वाढल्यामुळं आमच्या डोक्यात काय की एका बैल मालकाला म्हणतात ना, 3
6 बैल मालकाला आणि 3 गाड्यांना गुलालाच पात्र झाले. कारण एक सेमी वाढला, एक सेमीला गाडी म्हणजे एक फायनलला गाडी आली, एक क्वार्टरला आली, एक मेगाला आली, अशी 3 माणसं गुलालाच पात्र झाली एक सेमी वाढल्यामुळे. शा भाऊंनीने काय त्यात आमचा असा कुठला हेतू नव्हता की बाबा एखाद्याचं जाणून नुकसान करणे किंवा बाबा पैसे आयोजकांचा काय पैसे कमवणे हा पण उद्देश नव्हता की बाबा पैशासाठी आपण केले असातला भाग नव्हता. पण एक सर्वसामान्य माणसाला अजून गुलाला कसं देता येईल. आपला 60चं बजेट होतं ते 63वर गेलं. म्हणजे आपण पहिल्यापासून काय सांगायचं की 60 मालक हे राहत होते, 66 झाले बैल. 66 झालं. आपण मला सांगा ती तास आधी तुम्ही सांगितलेलं बाबा हे असं 11 सेमी होणार आहे, त्यावेळेस कोण काय बोललं? नाही बाय म्हणले होते, पण त्यावेळेस काय झालेलं की 97 गाड्या होत्या आणि ज्यावेळेस 102 सामने सगळे म्हणून 102 गाड्या झाल्या. त्यावेळेस तिथं आमच्या पुढं पण काय पर्याय उरला नाही ना. आणि पर्याय उरला म्हणण्यापेक्षा काय होतं की त्यावेळेस आमची चूक झाली असेल तर मी अक्षरशः संदीपबाईंची माफी मागितली. मी त्यांच्या नाही का आबा पण होते, आबा शेवाळे पण होते, मला वाटते याचे मालक पण होते महबूबचे. मी त्यांच्या पाया पडलो की एवढी वेळेस आता झाली चूक, यानंतर अशी काय चूक होणार नाही. त्याच्या पुढच्या वर्षी आपलं 950 नाही तर आपलं 920 910 गाड्या आपण त्याच्या पुढच्या वर्षी घेऊ. आता एखादं प्लेड ते बांध काढून आणून अजून तास मोठं करू, अशा विषयावर पण होतो नाही का. मग संदीपभाईला आम्ही रिक्वेस्ट केली, मी केली, आमच्या तालुका अध्यक्षांनी विजयभाऊनी केली, संदीप मोळी, आम्ही सर्वांनी भाईंना रिक्वेस्ट केली की भाई असा विषय झाला, असा प्रॉब्लेम. तुम्ही म्हणता की स्वतः भाई म्हणले की नाही आपण मी ह्या तासातून नाही गाडी पळवू शकत. मी भाईंना रिक्वेस्ट पण केली त्यावेळेस आणि भाईंची माफी पण मागितली. आणि तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून पण अजून पण आम्ही सोन्या 50-50चे आयोजक, सर्वच आयोजक आम्ही जी आमची टीम आहे, संदीपभाई असतील आणि मेहरबानचे मालक आहेत, त्या दोन्ही गाडीवानांच्या मी मनापासून माफी मागतो. म्हणजे आमच्या आणि संदीपभाई हा आमचा मोठा भाव आहे आणि त्या मोठ्या भावानं आम्हाला आमची चूक पात्रात घालून आम्हाला माफ करावं आणि अजून ह्याच्यापेक्षा मोठं मैदान पुढच्या वर्षी आम्ही कसं घेऊ यासाठी आम्हाला त्यांनी थोडंसं मार्गदर्शन करावं. आता मग बाईंचं काय मत झालं बाबा गाडी पळवली नाही, बरोबर ते त्यांच्या मनात काय तसं नाही आम्हाला वाईट वाटलं की नाही का भाई तिथून गेले ना, मग आम्हालाच वाईट वाटलं ना की आयला की आमचा दोस्तच आज आमच्यावर नाराज होऊन गेला. म्हणजे मस्त बाकीचे 10 बैल मालक म्हणजे जवळपास 60 बैल मालक खुश झाले, 64 बैल मालक खुश झाले आणि एक माणूस नाराज होण्यापेक्षा काय त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे. आज ती जर गाडी पाहिली असती तर गाडीनं म्हणजे मी एक प्रिडिक्शन केलं होतं की 6 दिवस अगोदरच की मेहरबान आणि ते भाईंचा गोगो ही गाडी 1 नंबर करून गाडी पण अतिशय अशी पावली की डोळ्याचं पारणं फेडण्यासाठी गाडी पाहिली होती. परंतु अगदी जनतेच्या मनात पण आहे की त्याच गाडीने 1 नंबर केला असता, या गोष्टी मान्य आहेत त्या. परंतु विषय काय की त्यावेळेस आपण म्हटलं पण होतं तिथं आपण तुम्हाला ते जरी तुम्हाला तास खराब वाटत असेल तरी आपण ब्लेड मारून देऊ, सगळे दगडी आपण त्यातले काढू. म्हणजे आणि ते दगडी त्या आत याचं कारण म्हणजे काय आहे की प्रेक्षकांच्या नाही का पाय लागून म्हणजे पलीकडची दगडं थोडीफार दगडं आत आली होती आणि पुढं तर तास मोठंच होतं पण थोडंसं खाली साईडला नॉर्मल तास खराब होतं. परंतु त्यातनं पण आज आपण काय आज एवढा मोठा माणूस आपल्या अड्ड्यात पळाला आला आहे, त्या माणसाचं रिस्पेक्ट करणं आपलं काम आहे. आबांनी सांगितलं की नाही राहुल असं नाही असं, मग ठीक आहे. म्हणजे आज आम्ही पण काय शेवटी संघटना जो निर्णय देईल त्याच्या पुढं आम्ही जाऊ शकत नाही, कारण आपण संघटनेला मानणारी माणसं आहे आणि आपल्यासाठी संघटना जे काय ते आहे. तर मित्रांनो बाकी मैदान खूप छान झालं आणि त्यांचं म्हणणं आहे की संदीपबाईंनी आम्हाला लहान भाव आहे आम्ही मोठ्या भावांना माफ करावं असं आप्पाचं मत आहे. आणि बाकी काय आप्पा मग मैदानाचं बाकी कुठं निकाल वगैरे काय कुठं अडचण नाही एवढं तालुका कमिटीने एवढं चांगलं काम केलं. म्हणजे आमच्या तालुका कमिटी अनिकेत भाई आणि त्यांची जी पूर्ण तालुका कमिटी होती, उपाध्यक्ष सचिव बिचू संदीपभाऊ, एवढं चांगलं काम केलं की नाही का एकही निर्णय चुकीचा झाला नाही मैदानामध्ये. म्हणजे तुम्ही बघा की कुठाशी मेसेज नाही आला की आमच्या वाढण्यात आला वगैरे, का तर आपण मैदानात आमच्यातल्या मुळात कुठली जाणवा गाडी पळा नव्हती. गाडी पळावायचं न कारण म्हणजे येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा होती नाही का. त्यामुळं कोणावर अन्याय होणं द्यायचा नाही हीच गोष्ट पहिल्या दिवशी ठरली होती आणि तीच आपण शेवटपर्यंत पाळली. आणि ज्या आपल्या कमेंटमेंट होत्या नाही का, आपण ज्या गोष्टी बोललो होतो ती प्रत्येक गोष्ट आपण त्या मैदानाच्या माध्यमातून पूर्ण केली. तुम्ही कुठल्याही सर्वसामान्याला जाऊन तुम्ही कुठल्याही सर्वसामान्य माणसाला जाऊन बाईट घ्या
की ती फाटी पाळण्यासाठी कशी होती, त्यांचं नियोजन कसं होतं. एवढं पब्लिक होतं, पण मला सांगा एकाही सीमेला एकही माणूस एकही आडवा येऊन दिला नाही. पण तुम्ही कुठलाही काढा, ड्रोनचा कुठलाही व्हिडिओ बघा तुम्ही, एक माणूस तुम्हाला का आडवा आला नाही. म्हणजे एवढे 11 सेमी झाले, एकाही सेमीमध्ये अडथळा का निर्माण नाही झाला. तर जी टीम होती, जी मॅनेजमेंट होतं, ते सगळ्यात जबरचं होतं. म्हणजे सर्वांचंच आभार मानले पाहिजे. म्हणजे आणि महत्त्वाचं म्हणजे एवढा मोठा विश्वास दावून आज आम्ही युवा संघटने माध्यमातून काम करताना, अखिल भारत संघटने माध्यमातून काम करताना आज आमच्यावरती आज आमच्या संयोजनमध्ये एवढा मोठा विश्वास दावला बैल मालकांनी. त्या विश्वासात 100% आम्ही सार्थ झालो. परंतु येणाऱ्या काळामध्ये पण आपण याच्यापेक्षा जे 4थं पर्व असेल याच्यापेक्षा नक्कीच तुम्हाला सांगतो वेगळं काहीतरी असेल. आणि आमची संयोजन समिती आहे ती नेहमी देण्याचा प्रयत्न करते, घेण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी कोल्हापूरवरनं पब्लिक आलतं त्यांची पण इच्छा पूर्ण झाली, इथल्या पण लोकांची इच्छा पूर्ण झाली. काय नियोजन 2 ड्रायव्हर ठेवण्याचा निर्णय योग्यच घेतला तुम्ही? हो 100% 2 काय भाया आमचा म्हणजे मित्र आहे आणि आमचे सोनारपाड्याचे जयेश पटेल सोन्याचे मालक, त्यांनी पण सांगितलं की भाईयाला बसवा. आणि एक ड्रायव्हर संदीप पटेल आहेत, त्यांनी सांगितलं की आमच्या ड्रायव्हर तुमचा ड्रायव्हर चालेल. म्हणलं बसूया. आणि अतिशय चांगला फेरा पाळला. कारण की काल देखील दाखवून दिलं बैलानं की मी म्हातारा झालो म्हणजे मी पाळायचा विसरलो नाही. शेवटी पाळणारा बैल असतो तो आयुष्यभर पळत राहतो. आणि कालही पाहिलं आणि त्याला तितकी चांगली साथ हरण्याने दिली. आणि एका शब्दावरती संदीपबाईंनी आपल्याला पण बैल पाठवून दिला हरण्याच्या मालकांनी. म्हणजे याच्यापेक्षा मैत्री हीच असते, कारण की तुम्ही एकामेकाला सहकार्य केलं तरच हे बैलगाडी क्षेत्र आहे. तर तालुका कमिटी म्हणून तुम्ही काय सांगचाल? काल झालेल्या प्रकाराबद्दल तालुका कमिटी म्हणून आम्ही संदीपबाईची आणि मेहरबान बैलाचे मालक यांची माफी मागतो. आणि त्यावेळेस आम्ही भाईंला आणि त्या मेहरबान बैलाच्या मालका दोघांनाही सांगितलेलं की आमच्याकडून म्हणजे चूक झालेली आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीने चूक आहे. तर चूक आम्ही मोठे भाव आहेत ते आमचे. आम्ही शेवटी नवीन नवखी मुलं आहोत. जर आमच्याकडून थोडंफार काय चुकलं असेल तर त्यांनी आम्हाला मोठ्या मनाने माफ करावं. आणि कोणताही रोष आमच्यावर न धरता पुढच्या वर्षी आमच्या मैदानात येऊन आमच्या मैदानाची शोभा वाढवावी. कारण ते आहेत तरच आमच्या मैदानाला शोभा आहे. कारण बैलगाडी मालक म्हणून ते किंवा ठाणा रायगड चे अध्यक्ष आहेत ते, त्याच्यामुळे त्यांनी यावं हीच एक विनंती. आणि बाईंचे असू द्या, मेहरबानचे मालक पाटील असू द्या, त्यांच्या दोघांची आम्ही म्हणजे मान तालुक्याच्या संघटनेच्या वतीनं माफी मागतो की जर काय थोडंसं झालं असेल तरी आम्ही सगळी नवकी मुलं आहोत. आयोजन करते पण नवके आहात, त्यांना माफ करावं. तुम्ही मोठ्या मनाचे, तुम्ही मोठे मनाचे, मोठे दिलदार मनाचे राजे आहात. तुम्ही आम्हाला जरा मुलांना समजून घ्यावं एवढीच एक विनंती आहे. ओके, चला, धन्यवाद.